सगळ्यांनीच राहण्याचा ठराव आपण काल केला आणि नियम 97 त्या विषयावर आज चर्चाही झाली। त्यामध्ये प्रसाद लाड, शशिकांत शिंदे, अनिल परब, बंटी पाटील, गोपीचंद पडळकर, अंबादास दानवे, उद्धवजी ठाकरे साहेब आणि अन्य सदस्यांनी एवढ्याच केल्या, आणखी केल्या ना काल या चर्चेमध्ये। पडळकर घेतला ना, अभिजित वंजारी, ते आता एकदम फ्रेश मध्ये आले। या सगळ्यांनीच या चर्चेमध्ये सहभाग घेतला। काल आपण एकमताने हा ठराव पारित केला। सीमावासियांच्या पाठीशी महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे हे चित्र कर्नाटकमध्ये, बेळगावमध्ये, कारवार, निपाणी, बिदर, भालकी या 865 गावांमधल्या लोकांमध्ये देखील पोहोचला। त्यांनी देखील समाधान व्यक्त केलं आणि सगळ्यांचीच एक भावना अशीच आहे की या बेळगावमधील सीमावासियांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे। तेथील मराठी भाषिक जे आहेत त्यांच्यावर अन्याय होऊ नये अशी भावना प्रत्येकाची आहे आणि यामध्ये कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही। सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांनी अनेक वेळा आपण सीमावासियांच्या मागे उभे राहिलेलो आहे, परंतु महाराष्ट्र नेहमीच संयमाची भूमिका घेत असतो। महाराष्ट्र समन्वयाने तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु हा जो वाद आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये असताना दोन्ही राज्यांनी कशा प्रकारची भूमिका घेतली पाहिजे, कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा अवमान होऊ नये, दोन्ही राज्यांची जबाबदारी असते, ती पार पाडली पाहिजे। परंतु दुर्दैवाने गेल्या काही काळामध्ये आपण जर पाहिलं तर कर्नाटक सरकारमध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या आपल्या ज्या मराठी जी माणसं आपली आहेत, मराठी नागरिक आहेत, त्यांच्यावर सातत्याने काही ना काही प्रकारे अन्याय करण्याचाच प्रयत्न केलेला आहे। परंतु आपण मात्र सर्वोच्च न्यायालयाने माणुसकी, मानवतावादी दृष्टिकोन ठेवून आपण काम करतोय। हे सगळं सर्वोच्च न्यायालयामध्ये असताना देखील कर्नाटक सरकारने, तिथले काही कोणी मंत्री आहेत त्यांनी कालच काहीतरी मुंबई हे केंद्रशासित करा म्हणून अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे। त्याचा निषेध सगळ्यांनीच केला आहे। मी या ठिकाणी सभागृहाच्या वतीने एकदम कडक तीव्र शब्दामध्ये निषेध करतो, त्याचा धिक्कार करतो आणि अशा प्रकारचं वक्तव्य जे करतायत त्यांना त्या राज्याच्या प्रमुखांनी देखील समज दिली पाहिजे, कारवाई केली पाहिजे आणि केंद्रीय गृहमंत्री महोदयांनी देखील याच्यामध्ये पहिल्यांदाच हस्तक्षेप केला। इतक्या वर्षामध्ये त्यांना देखील आपल्या भावना आम्ही कळवणार आहोत। खरं म्हणजे मुंबई ही महाराष्ट्राची आहे, मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि मुंबई ही कोणाच्याही बापाची नाही, मुंबई आपल्या महाराष्ट्राची आहे। आणि अशा प्रकारचं भाष्य करणं, अशा प्रकारची चिथावणीखोर वक्तव्य करणं हे कुणालाही न परवडणार आहे। मुंबईवर जेव्हा जेव्हा संकट आली, मुंबईवर जेव्हा जेव्हा आपत्ती आली, तेव्हा तेव्हा मुंबईकर हा एकजुटीने, मग बॉम्बस्फोट असू दे, दंगली असू द्या, काही असू द्या, आता कोविडचं संकटही आपण पाहिलेलं आहे आणि मुंबईकर एकजुटीने या मुंबईला वाचवण्यासाठी पुढे आलेला आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी या मुंबईचं रक्षण केलेलं आहे आणि म्हणून ही मुंबई 105 हुतात्मे
देऊन मुंबई आपल्याला मिळालेली आहे. हे कुणालाही विसरता येऊ नये, कुणीही नाकारता कामा नये. आणि म्हणून मी पहिल्यांदाच या वृत्तीचा, या वक्तव्याचा जाहीर निषेध केलाय, निंदा करतो. आणि खऱ्या अर्थाने या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर कर्नाटकचे लोक देखील राहतात. मला आठवतंय गेल्या काही काळामध्ये मोठे व्यवसाय करतायत, गुण्या गोविंदाने राहत आहेत. त्या ज्यावेळेस कर्नाटक सरकारचं जे काय मराठी माणसाच्या विरुद्ध जे काही तिकडे कारवाई सुरू झाली त्यावेळेस ते स्वतः मला भेटले. त्याने भावना व्यक्त केल्या की आम्ही पूर्णपणे या तुमच्या महाराष्ट्राच्या मातीत आम्ही राहतो, आम्ही इथे व्यवसाय करतो, उपजीविका करतो आणि आम्ही देखील अशा प्रकारच्या कृत्याचं कधीही समर्थन करणार नाही, त्याचा निषेधच करणार, अशा प्रकारची भूमिका देखील त्यांनी या ठिकाणी घेतली. खरं म्हणजे आज गुन्ह्या गोविंदाने राहत असताना आज महाराष्ट्रातल्या नागरिकांना त्या ठिकाणी जो काही त्रास सहन करावा लागतो हा बिलकुल याच्यामध्ये होता कामा नये. ही खरं म्हणजे आग आहे. या विस्तवाशी कोणी खेळण्याचा प्रयत्न करू नये असं देखील मी मुख्यमंत्री असताना सांगू इच्छितो. कारण मुंबई अशीच नाही मिळाली, त्याला त्याग आणि बलिदान द्यावं लागलेलं आहे. आणि म्हणून आज सगळेच जण या बेळगावच्या मराठी माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने किंबहुना ही एकजूट जी आपण त्यांच्या पाठीशी दाखवलेली आहे त्याच्यामुळे त्यांना नक्कीच बळ मिळणार आहे, त्यांना आधार मिळणार आहे, त्यांना एक आपल्या मागे कोणीतरी आहे अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये आहे. आणि तशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी जी वर्तमानपत्र असतील, बैठका असतील त्याच्यामध्ये देखील त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. सभापती महोदया, खरं म्हणजे हा प्रश्न जो आहे हा प्रश्न कालचा आजचा नाही आहे. यामध्ये हा गेले 66 वर्ष या सीमा बांधवांना या महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर संघर्ष करावा लागतोय. खरं म्हणजे मी हे सीमावाद म्हणणार नाही, कारण सीमावाद म्हणत असताना खरं म्हणजे आपल्या हक्काचे ते 865 गाव आहेत. बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर सह जी संपूर्ण मराठी बहुल शहरं आहेत ही शहरं आपली आहे. आणि म्हणून अशा प्रकारची भावना आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आणि वाद असेल तर तो कर्नाटक लगतच्या ज्या काही सीमा भाग आहे या सीमा लगत भाग जो आहे हा महाराष्ट्राचाच एक अविभाज्य घटक आहे आणि अंग आहे असं आपण मानतो. सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये कुठलाही परिणाम आपल्या कुठल्या कृतीने होऊ नये याची काळजी आपण घेत आलोय. परंतु भाषिक प्रांतवार रचनेचा अंगीकार केल्यापासून ते आतापर्यंतच्या इतिहासात संघर्ष तर आहेच, परंतु दुर्दैवाने काही चुकाही आहेत. आणि म्हणून मला काही कोणावर असा टीका आरोप करायचा नाही, परंतु जी वस्तुस्थिती आहे ती देखील आपल्याला नजरेआड करता कामा नये. आणि म्हणून त्यावर देखील विचार केल्याशिवाय हे प्रकरण धसास लागणार नाही. आणि म्हणून हे वास्तव आपल्याला स्वीकारावं लागेल. आणि संघर्ष आपण जर केलं म्हटलं तर संघर्षामध्ये या भागावरचे लोक आहेत, त्या भागावरचे लोक आहेत, प्रत्येकाने आपापल्या परीने संघर्ष केलेला आहे. जेव्हा जेव्हा गरज भासली, जेव्हा तशा प्रकारचे प्रसंग आले, मी स्वतः या ठिकाणी साक्षीदार आहे. छगन भुजबळ तेव्हा देखील बेळगावमध्ये आंदोलनामध्ये गेले होते, त्यांच्याबरोबर अनेक लोक होते. सभापती महोदया, त्यावेळेस त्यांच्यानंतर आम्ही देखील गेलो. ठाण्याचे महापौर सतीश प्रधान होते. आनंद दिघे साहेबांच्या आदेशाने आम्ही तिकडे गेलो, बाळासाहेबांच्या आदेशाने आम्ही तिकडे गेलो. आणि बेल्लारीच्या जेलमध्ये देखील आम्हाला तुरुंगवास भोगावा लागला. आणि त्यावेळेस देखील लाट्याकाट्या खाण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आम्ही काय कुठले असे कोणावर उपकार केलेले नाहीत, परंतु ते आपलेच लोक आहेत, आपलीच भावंड आहेत, त्यांना मदत व्हावी त्यासाठी ही आंदोलनं झाली. अनेक लोकांनी, अनेक पक्षांनी आपल्या महाराष्ट्रातल्या आंदोलनं त्यावेळेस केली. काही लोकांना आंदोलनामध्ये किरकोळ कारवाई करून सोडून दिलं, परंतु काही लोकांना तुरुंगवास देखील भोगावा लागला. आणि तेव्हापासून जे आपण पाहतोय की 66 वर्षामध्ये काँग्रेस, पुलोद, राष्ट्रवादी या सगळ्यांनी प्रयत्न केले 6 महिन्यामध्ये. आणि हा जो 66 वर्षाचा जो प्रश्न आहे
आणि सगळ्यांना वाटतंय आता 6 महिने आपल्या सरकारला मला वाटतं अजून झालेले नाही का झाले 6 महिन्यामध्ये सभापती महोदया जर हा प्रश्न आम्ही सोडवावा अशी सगळ्यांचीच अपेक्षा असेल तर आमची काही हरकत नाही. जसं म्हणजे या राज्यातल्या जनतेला देखील कळलंय की हे सरकार काम करणारं सरकार आहे, निर्णय घेणारं सरकार आहे, तसं आपल्याला देखील वाटत असेल तर नक्की त्याचा आम्हाला अभिमान आहे. तुम्ही जो विश्वास दाखवताय त्याचा आम्हाला समाधान आहे. बिलकुल आपण एक आहोत ना सगळे. अरे निवडणुकीवेळेस राजकारण करू, आता काय राजकारण करायचं, आता बिलकुल राजकारण करायचं नाही. आणि यामध्ये बंटी पाटील बरोबर समजतात. आणि खऱ्या अर्थाने आपण आमच्या क्षमतेवर विश्वास दाखवलाय. एक प्रकारे खऱ्या अर्थाने आम्हाला त्याचा आनंद आहे. आणि म्हणून या ऐतिहासिक ज्या चुका आहेत त्या दुरुस्त करण्याची संधी आपल्याकडे आलेली आहे. परंतु दुर्दैवाने आपल्याला मी सांगू इच्छितोय, जे कोणी लोक बोलतायत लाट्याकाट्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला की नाही, आमच्या आंदोलनावर संशय घेण्याचं काम जे लोक करतायत, काही लोक म्हणाले लाट्याकाट्या खाल्ल्या तेव्हा आमच्याकडे होते. आजही मी शिवसेनेत आहे, बाळासाहेबांच्या शिवसेनेत आहे आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून आम्ही भूमिका घेतलेली आहे. सभापती महोदया, मी अभिमानाने सांगेन मी एक शिवसैनिक आहे, मी एक कार्यकर्ता आहे. आजही माझ्या डोक्यामध्ये मुख्यमंत्री नाही. आणि म्हणून आपल्यालाही ते मनापासून पटतंय. परंतु ते आपण त्या चेअरवर बसलेला आहात. आपण बिलकुल सभागृहाचं आपण न्यूट्रल म्हणजे आपण कोणाची बाजू घेऊ शकत नाही. आपण सत्याची बाजू घेऊ शकता, पण मी जे बोलतोय ते सत्य आहे. आणि म्हणून काही लोक घराबाहेर न पडणारे ते आज रस्त्यावर आले, रस्त्यावरून पायरीवर आले. याच्यातच आमचा विजय आहे, याच्यातच आमचा विजय आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी एकच सांगेन, पोलिसी केसेस वगैरे कधी आम्ही घाबरलो नाही. बाळासाहेबांच्या विचाराने प्रभावित झालेलो, आनंद दिघे साहेबांच्या पठडीत तयार झालेले कार्यकर्ते आहोत. बाळासाहेबांनी देखील जाहीर भाषणामध्ये माझं कौतुक केलं. ती तुम्ही व्हिडिओ क्लिप ऐकता कधी कधी. त्यामुळे त्यांच्या सानिध्यात काम करण्याचं भाग्य मला मिळालं. आणि म्हणून मी जास्ती त्याच्यात जात नाही, कारण हा आपला बेळगावचा विषय आहे, त्या विषयामध्ये नंतर जाईल. आणि आता जे काही लोक खालच्या सभागृहात म्हणाले, काही बाहेर मीडियामध्ये म्हणाले, ठीक आहे, त्यांचं काम त्यांना करू द्या. आरोप प्रत्यारोप होत असतात. ज्याला ज्या झाडाला फळं असतात त्याला लोक दगड मारत असतात. त्याला मला काय वाईट वाटण्याचं कारण नाही. कामाने उत्तर आम्ही देऊ, कामातून आम्ही नक्की उत्तर देऊ. आणि त्याचबरोबर मला एवढंच सांगायचं आहे सभापती महोदया, आज जतमध्ये कोणीतरी विषय मांडला येते. जत तालुक्यामध्ये हा सभापती महोदय आजचा विषय आहे का? हा 66 वर्षापूर्वीचा जुना विषय. परंतु 2012 साली तिथे उठाव झाला होता. 2012 साली कुणाचं सरकार होतं? 2012 सालापासून आजपर्यंत किंबहुना जयंत पाटील म्हणतात की मी 11 अर्थसंकल्प वाचले, अर्थसंकल्प मांडले. जत तालुका त्यांचाच आहे, सांगली त्यांचा जिल्हा आहे. मग त्यांना कोणी थांबवलं होतं? सभापती महोदय, मी अभिमानाने सांगतो, आमचं सरकार आपलं आल्यानंतर या सरकारच्या काळामध्ये जवळपास या राज्यामधले सिंचनाचे 18 प्रकल्प आम्ही मंजूर केले. 18 प्रकल्प, सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्या, बंद पडलेली कामं आम्ही सुरू केली. आम्ही लोकांसाठी सभापती महोदया काम करतोय. सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी सभापती महोदय आम्ही काम करतोय. आणि जत मधले 48 गावांचा जो पाण्याचा विषय होता त्याला देखील 2000 कोटी रुपये देऊन त्या प्रकल्पाला आम्ही मान्यता दिली. केलं धाडस आम्ही. त्या भागातले लोक उठाव करतात, ठराव करतात, त्याचा सगळा रिपोर्ट आमच्याकडे आहे. कोण त्याच्या पाठीशी आहे? अरे आपल्या राज्याबद्दल सगळ्यांना प्रेम असलं पाहिजे. आपल्या राज्यातला माणूस उचून दुसरीकडे जावा अशा प्रकारचा ठराव करण्याची बुद्धी किंबहुना वृत्ती ही कशाचं होतं काय? कशाचं होतं काय?
आणि म्हणून आमच्याकडे जे जे लोक आले त्यांना आम्ही सांगितलं, तुमच्या काय नाताभाऊ सूचना आहेत आम्हाला सांगा. अनेक लोकांनी अक्कलकोट आणि त्या भागातल्या लोकांनी ठराव करून टाकले आम्हाला जायचं नाही म्हणून. कर्नाटकमध्ये जे जे लोक मला भेटले त्यांना मी आश्वासित केलं, तुमच्या 2000 कोटी रुपयाच्या जशा योजना मंजूर केल्या तसे रस्ते देखील आम्ही करू, त्या भागातल्या सोयी सुविधा देऊ. ठीक आहे, 6 महिनेच आम्हाला झाले नसले तरी सुद्धा आमची जबाबदारी आहे, सरकारची जबाबदारी आहे त्यांना सोयी सुविधा देणं. त्या कर्तव्यापासून आम्ही दूर जाणार नाही. आणि म्हणून परंतु दुःख एवढंच आहे की आपल्या सरकार आपल्या राज्यातल्या माणसांना कर्नाटकमध्ये जाण्यासाठी फितवलं जातंय, त्यांना प्रोक केलं जातंय. हे दुर्दैवाचं आहे. सगळ्या ज्या ज्या लोकांनी उठाव केला त्याच्या पाठीशी कोण आहेत हे सगळं माहिती आहे आम्हाला. मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, परंतु तुम्हाला सगळ्यांना माहित आहे हे वाईट आहे. आपल्या देशाबद्दल आपल्या राज्याबद्दल प्रत्येक नागरिकाला प्रेम असलं पाहिजे. हे राज्य आपलं आहे, या राज्यामध्ये आपण मोठे झालो, या राज्यामध्ये आपण कमवतोय, खातोय, राहतोय, याची आपल्याला सगळ्यांना जाणीव असली पाहिजे. परंतु दुर्दैवाने हे होत नाही, याचं दुःख आहे. परंतु या ठिकाणी मी सांगतो की जे सीमावर्ती भागामध्ये जेवढी गावं आहेत या गावातली 1 इंच जमीन देखील त्यांना मिळणार नाही आणि एक गावही तिकडे जाणार नाही. याची सगळी जबाबदारी आमची आहे. हेही मी या ठिकाणी सभापती महोदया आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितोय. या ठिकाणी आपल्याला सांगेन की जेव्हा 1960 साली यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते, सभापती महोदया त्यांनी चव्हाण साहेबांनी ठराव मांडला होता. 1956 ते म्हणाले 1956ला राज्यांची पुनर्रचना झाली, त्यावेळी तत्कालीन म्हैसूर आणि आताच्या कर्नाटक राज्याला गरजेपेक्षा 10% जागा जास्त मिळाली. म्हणजे इतर राज्यांना 100% आणि म्हैसूर म्हणजे कर्नाटकला 110%. त्यामुळे त्या राज्याचं काहीच राहिलेलं नाही, त्यांना तर जास्तीचं मिळालंय. त्यामुळे कधीच त्या मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न सुटावा असं वाटू शकतं का? असं कदापि वाटणार नाही, हे साहजिक आहे. आणि त्यामुळे हा प्रश्न सुटावा असं कोणालाही त्यांना वाटण्याचा प्रश्न नाही. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने हा जो काही लढा सुरू झाला आणि जिव्हाळा त्यांनी म्हटलंय, मी म्हणत नाही मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न त्या बाजूच्या सुटावा असं वाटत नाही. त्यामुळे हा वादग्रस्त प्रश्न सुटावा असं म्हैसूर सरकारलाही वाटलं नाही. प्रश्न सुटायचा असेल, सोडवायचा असेल तर त्या प्रश्नावर दोन्ही बाजूने जिव्हाळा असावा लागतो असं चव्हाण साहेब म्हणतात. यशवंतराव चव्हाण साहेब जिथं चव्हाण साहेब जिव्हाळ्याची भूमिका घेत होते तेव्हा निजलिंगप्पा म्हणत होते, तिकडचे मुख्यमंत्री, कारवार, बेळगाव, निपाणीचा प्रश्न सोडून द्या, उर्वरित 60% लोकवस्तीचं प्रमाण धरून विचार करा. हे शब्द माझे नाही जयंतराव, हे यशवंतराव चव्हाणांचे आहेत. 1958ला जत्ती हे म्हैसूरचे मुख्यमंत्री होते, मुख्यमंत्री झाले, त्यांच्या सोबतही चव्हाण साहेब चर्चेला गेले. तेव्हा जत्ती म्हणाले निपाणी घ्या आणि विषय मिटून टाका. त्यावेळेस परंतु दोघांच्या चर्चेतून हा वाद सुटत नसल्यामुळे हा प्रश्न पुन्हा झोनल काउन्सिलकडे गेला. मी म्हणेन न्याय हक्काचे प्रश्न नाही, खऱ्या अर्थाने माझी भूमिका अशी आहे, खरं म्हणजे याच्यामध्ये दोन्ही बाजूची इच्छाशक्ती पाहिजे प्रश्न सोडवण्याची. आणि त्यामध्ये न्यायालयाचं पातळी असेल, समोर समोर बसून मिटवण्याचा वाद मिटवण्याचा प्रकार असेल. परंतु सीमावाद प्रकरणी पहिला प्रस्ताव सादर करताना सभापती महोदया चव्हाण साहेबांनी महत्वाचं वाक्य वापरलं. ते म्हणाले हा प्रश्न आम्हाला न्यायाने आणि समजुतीने सोडवायचा आहे, तसा तो सुटेल अशी आम्हाला आशा आहे. अमुक इतक्या अवधीत तो सुटेल अशी ग्वाही देण्याकरता मी हा ठराव घेऊन आपल्यासमोर उभा नाही. हा प्रश्न सोडवण्याची आणि तो न्यायाने सोडवण्याची इच्छा मात्र प्रखर आहे. परंतु तो केव्हा सुटेल हे सांगणे इतिहासाच्या स्वाधीन करणार आहे. इतिहासाच्या स्वाधीन करणार आहे सांगतो मी, माझं वाक्य नाही, त्यांचा ठराव आहे माझ्याकडे. कुठे गेले सगळं? हे बघा ठराव आहे, त्याच्याकडे ठराव सभापतीमध्ये ठराव पण आहे. थोडी मदत करा मला. हा
तर बसा बसा. जिथं त्यामुळे याच इतिहासाच्या वाक्यावर त्यावेळी सभागृहाचे सदस्य, तो आता इतिहास किती वर्षाचा झाला? 66 वर्षाचा. या इतिहासाच्या स्वाधीन करणारा हा या वक्तव्यावर सभागृहाचे सदस्य VD चितळे यांनी खूप चांगलं उत्तर यशवंतराव चव्हाण साहेबांना दिलं. ते म्हणाले होते, इतिहास हा मनुष्याच्या कर्तृत्वाने घडत असतो. त्यांनी म्हणाले की कर्तृत्वाने तुम्ही घडवू शकता, स्वाधीन करू शकत नाही, पण ते डायरेक्ट बोलू शकत नाही ना, तेव्हा मुख्यमंत्री होते ते. चव्हाण साहेब मोठे आपले नेते होते, सगळ्यांनाच माहित आहे त्यांच्याबद्दल, सगळ्यांना आदर आहे. आणि प्रश्न न्यायाने सुटण्याची प्रखर इच्छा एका बाजूला सांगून दुसऱ्या बाजूला हा प्रश्न कधी सुटेल इतिहासावर सोडून देणं हे देखील योग्य नाही. आणि म्हणून सभापती महोदया, सीमावाद प्रकरणी महाराष्ट्राच्या लढ्याची सुरुवात किती कमकुवत मानसिकतेतून झाली याचं दर्शन या पहिल्या ठरावामध्ये आपल्याला दिसून येतं. ही वस्तुस्थिती जी आहे ती मांडतोय, माझं काही मांडत नाही. हा ठराव आहे त्यावेळी झालेला, तो आपल्या सभागृहाच्या निदर्शनास आणून देतोय. आणि म्हणून या सर्वांच्या समोर जे काही येतंय, कारण त्यावेळेस कुणाचं सरकार होती आतापर्यंत, मला वाटतं आपलं 95 आणि 2000 तेवढंच होतं, आणि नंतर आपलं बरोबर 99 बरोबर. आणि 66 वर्ष जी आहेत त्याच्यातले कुणाचे होते त्याच्यावर मी जात नाही, आपल्याला माहित आहे सगळं. अर्धशतक तिकडे होतं. आणि म्हणून या वेळेस ज्यावेळेस 106 हुतात्म्यांवर गोळीबार झाला त्यावेळेस त्यांच्याच पक्षातील CD देशमुखांनी देखील सडकून टीका केली होती. मला यात कुणाला दोष द्यायचा नाही, परंतु चुकलं कुठे हे देखील या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे. शेवटी मुळाशी गेलं पाहिजे तरच इलाज होणार आहे. वरवरची मलमपट्टी करून का उपयोग नाही. तसे आम्ही जे धाडसाने निर्णय घेतले, बंटी पाटील जे, आपण त्याची माहिती घेतात रोज, माहिती आपला. आणि म्हणून अशा ज्यांना त्यावेळेस पंडित नेहरूंच्या मनाविरुद्ध ते पंतप्रधान होते, यशवंतराव चव्हाणांना देखील हा प्रश्न सोडवणं तसं अवघड होतं. हे माझं भाष्य नाही आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये मी आज जात नाहीये. यामध्ये आपण सगळ्यांनीच मदत केली पाहिजे. पुलोचं सरकार कसं आलं यामध्ये मी जाणार नाही. पवार साहेब देखील मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे, तिकडे केंद्रात यशवंतराव चव्हाण गृहमंत्री होते, चरण सिंगांच्या वेळेस उपपंतप्रधान होते. महाराष्ट्रात तुम्ही केंद्रात देखील तुम्ही, परंतु महाराष्ट्र हितासाठी आपल्या लोकांनी यशवंतराव चव्हाणांना गृहमंत्री असताना भेटलं पाहिजे होतं सभापती महोदया. म्हणजे त्यावेळेस जसं आता ताबडतोब 6 महिन्याच्या आत, मला वाटतं 4-5 महिने झाले केंद्रीय गृहमंत्र्यांना आपण भेटलो, त्यांनी हस्तक्षेप केला, परंतु त्यावेळेस ही संधी होती. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की त्यांनी भेटून, आणि त्यांचे जवळचे संबंध होते, त्यांनी जर केलं असतं तर नक्की यातून काहीतरी सकारात्मक चर्चा झाली असती, मार्ग निघाला असता. आणि त्यानंतर आम्ही जी भूमिका मगाशी सांगितलं, बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेतली, आणि हे बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार या ठिकाणी हिंदुत्वाचं सरकार आम्ही आणलं. आज केंद्रात देखील आपल्याच विचाराचं सरकार आहे, मोदी साहेबांचं, आणि महाराष्ट्रात देखील आपलं सरकार आहे. आणि म्हणून मी जसं म्हणालो, तर आम्ही जे केलं, तुम्ही म्हणता काही केलं नाही. अरे 6 महिन्यामध्ये लगेच 66 वर्षाचा प्रश्न 6 महिन्यात अपेक्षा करता, चांगला आहे. मगाशी मी म्हणालो आमच्यावर विश्वास दाखवला, ते आमचं मोठी बाब आहे, सौभाग्य आहे. मगाशी बोललो मी त्यांना, सौभाग्य. आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला मी सांगतो सभापती महोदया, हे सगळं जे मी सांगतोय सभागृहात झालेल्या चर्चा ऑन रेकॉर्ड आहेत, आजही ऑन रेकॉर्ड आहेत, उपलब्ध आहेत, आणि त्याबाबतीत कोणी वाईट वाटून घेण्याची आवश्यकता नाही. आणि त्याचबरोबर स्वर्गीय R.R. पाटील आबा ज्यावेळेस गृहमंत्री होते त्यावेळेस देखील जुलै 2000 साली नरसिंग पाटलांनी मांडलेल्या प्रस्तावावर राज्याचे माजी गृहमंत्री R.R. पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, राज्याने नेहमीच सीमा प्रश्नाकडे उदासीनतेने पाहिलं आहे. ज्यावेळी अन्य गंभीर प्रश्न नसतो त्यावेळी ठेवणीतला प्रश्न हत्यार म्हणून बाहेर काढला जातो. या प्रश्नाकडे राज्याने गांभीर्याने पाहिलं पाहिजे. साहित्यिकांखेरीज कुणीच
सीमावासियांच्या दुःखाकडे लक्ष दिलं नाही. जगातील महायुद्ध 4-5 वर्षात सभापती महोदया 4-5 वर्षाहून अधिक टिकली नाहीत. पर असं असताना 40-50 वर्ष एखादा प्रश्न घेऊन लढणं ही सामान्य गोष्ट नाही. हे बेळगाव आणि त्या भागात राहणाऱ्या मराठी माणसांसाठी बोलले. मराठी भाषिकांची कदर आजपर्यंत झालेली नाही. ते म्हणाले माझा जिल्हा सीमा भागाजवळ आहे, कर्नाटक माझा जिल्हा सीमा भागात आहे, कर्नाटक सरकारला वाटते की हा भाग कधी ना कधी महाराष्ट्रात जाईल, म्हणून त्या भागातले रस्ते, शेती, सहकारीकरण, शाळा, एकंदरीत विकास कामाकडे दुर्लक्ष करण्यात आले. हे मी नाही म्हणत आहे, हे आर आबांनी म्हटलंय. सभापती महोदया, आर आबांनी म्हटले. काय आणले बाबा? हा, बाबासाहेब आंबेडकरांचं वक्तव्य आहे. आमचा हा लढा न्यायाचा आहे. खुद्द घटना शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मान्य केले आणि लिहून ठेवले की सीमा भागातील मराठी माणसांना अन्याय झाला आणि बेळगावसह मराठी बोल असलेला हा भाग महाराष्ट्रात असला पाहिजे, बाबासाहेबांनी देखील म्हटलंय. आणि हे आर आबांनी म्हटलंय, मी नाही, ऑन रेकॉर्ड आहे. आणि त्यामुळे त्यानंतर विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. त्यांनी देखील सांगितलं की ते म्हणाले सीमा भागातील लोकांबद्दल फक्त सद्भावना व्यक्त करून चालणार नाही, एक टाइम बाउंड प्रोग्राम ठरवून या प्रश्नाची सोडवणूक करण्याची शासनाची मनापासून तयारी आहे. हा प्रश्न सोडवण्याची पराकाष्ठा करू असं म्हणाले. पण त्यानंतर सभापती महोदया 14 वर्ष काँग्रेसची सत्ता होती. 14 वर्ष किती बैठका त्यावेळेस केंद्रासोबत झाल्या? केंद्रात सत्ता त्यांचीच होती. महाराष्ट्र एकीकरण समितीसोबत किती बैठका झाल्या? आम्ही तर आल्या ताबडतोब बैठका घेतल्या. त्याच्यामुळे तर आमचे पुतळे जाळून टाकले तिकडे कर्नाटकामध्ये. आणि म्हणतात काहीच केलं नाही, म्हणून काहीच केलं नाही. लाट्या खाल्ल्या तर खाल्ल्या, जेल पण भोगले, पुतळे पण जाळून टाकले आमचे. 14 वर्ष सभापती महोदया त्यांचं सरकार होतं. काय केलं नाही त्यांनी? का निष्पन्न झालं नाही? त्याच्यातून काय सकारात्मक? या सर्व प्रश्नांची उत्तर उदासीन आहे. 2005 पर्यंत 44 वर्षात एकूण 33 ठराव मांडले, त्यावर चर्चा झाल्या. परंतु त्यामधून बेळगाव आणि त्या भागात राहणाऱ्या माणसाला काय मिळालं? महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महापौरांच्या तोंडाला काळं फासण्याची घटना 2006 मध्ये घडली. मराठी जनता रस्त्यावर उतरली. तेव्हाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी तत्कालीन पंतप्रधानांनी वेळ दिली नव्हती. काँग्रेसच्या दुटप्पी धोरणाचा आता पाडा जाऊ दे, मी वाचत नाही, सोडून द्या. पुढचा आता ते सोडून देतो. जेव्हा महाराष्ट्रातले बडे काँग्रेसी नेते पंडित नेहरू तेव्हा त्यांच्या समोर हे सगळे थांबायचे. मुंबईला महाराष्ट्रात ठेवण्यासाठी 105 हुतात्म्यांना रक्त सांडावं लागलं. आणि त्यावेळेस या आपल्या त्या भागातल्या बेळगाव, निपाणी, धारवाडसाठी कोणी प्रयत्न केले, कोणी आंदोलनं केली, याचा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून हा इच्छाशक्तीचा अभाव, यामुळेच कोणी मनापासून कधी गांभीर्याने घेतलं नाही. मगाशी मी म्हणालो ठेवणीतला विषय म्हणून तो काढला प्रश्न. कुठलेही विषय सगळे संपले की तो विषय काढता. अशा प्रकारचं करून चालणार नाही. आणि म्हणूनच हा सीमावाद असाच प्रलंबित राहिलेला. आणि महाराष्ट्राने कायम दातृत्वाची भूमिका घेतली आहे, देण्याची भूमिका घेतलेली आहे. त्याचा गैरफायदा कर्नाटकने वेळोवेळी घेतलेला आहे. आता कर्नाटक सरकारच्या बाबतीमध्ये सांगतात तिकडे तुमचं सरकार, तिकडे तुमचं सरकार. अरे पण इतक्या वर्ष केंद्रात पण तुमचं होतं, कर्नाटकमध्ये तुमचं होतं, महाराष्ट्रात तुमचं होतं. हे आम्ही बोलत नाही, हा इतिहास आहे. आणि म्हणून प्रत्येक वेळेला आपण त्यांना आपण पाणी देतोय. 100 फूट वळणीचं पाणी आपण देतोय. मुख्यमंत्री फोन करतात साहेब आपल्याला. तू काय त्यांना सांगत नाही तुम्ही गाड्या अडवू नका म्हणून? पाणी सोडा आमच्याकडे. त्यामुळे आणि परंतु असं असलं तरी सुद्धा महाराष्ट्राच्या पाण्यावर
कर्नाटकची नाही, आम्ही ठामपणे सांगितलं, मी पण सांगितलं आणि आपल्या देवेंद्रजींनी पण सांगितलं, ताबडतोब सोडा. तुमचेच लोक बोलले होते खालच्या सभागृहात, ते पकडले होते ना लोकांना, सोडा सोडा लवकर. लगेच सोडलं ताबडतोब. परिवर्तन झालं की नाही? लगेच झालं, तातडीने सोडलं. आणि यामध्ये आपली कृषी अर्थव्यवस्था कर्नाटकची, त्याच्यामध्ये देखील आपण कधी दुसरा वेगळा दृष्टिकोन घेतला नाही. आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी येऊन एकत्रपणे हा लढा लढला पाहिजे. याच्यामध्ये काही लोक येत आहेत, नवीन नवीन काहीतरी सांगतायत, काही पोपट पिंजऱ्यातून बाहेर येत आहेत आणि तेव्हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत सकाळी सुरू होतात. सकाळी काही लोक 9:30 पर्यंत टीव्ही लावत नाही, टीव्ही बंद असतो. कंटाळलेले लोक आहे, काय वाटेल ते बोलायचं. निर्लज्ज सरकार आहे, हे आहे ते आहे. अरे निर्लज्जपणाचा कळस तर तुम्ही गाठला. ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेले. ज्या लोकांनी निवडून दिलं, इकडे बाळासाहेबांचा फोटो, इकडे मोदी साहेबांचा फोटो लावून मतं मागितली. सरकार कुणाबरोबर यायला पाहिजे होतं? मग आम्ही कोणाबरोबर स्थापन केलं? मग चुकलं कोण? आम्ही का? ते निर्लज्जपणा कोणी केला? अरे आम्ही तर उघडपणे केलं सगळं. जग जाहीर सगळ्या देशाने जगाने पाहिलं. आम्ही काही लपवलं नाही. आमची भूमिका का घेतली हे सगळं माहित आहे. अंबादासला पण माहित आहे, पण तो बोलणार नाही. का घेतलं आम्ही? सभापती महोदया, आम्ही भूमिका घेण्यामागचं कारण सगळ्यांना माहित आहे. विषयावर नाही, जे बोललेत ना त्याच्याबद्दल बोलतोय की यामध्ये काही वाटेल ते बोलायचं, वाटेल ते तोंडाला वाटेल ते बोलायचं. एक सहनशक्ती असते, मर्यादा असते. आम्ही कधी चुकीचं वक्तव्य केलं नाही, करणार नाही, परंतु काही वेडवाकडं देखील सहन करणार नाही. गेल्या 5, 10, 15 वर्षामध्ये जो भ्रष्टाचार केलाय, तुम्ही 3-4 मंत्र्यांना बदनाम करता. अरे मंत्री जेलमध्ये गेले तरी त्याचा राजीनामा घेतला नव्हता तुम्ही. मंत्री जेलात गेले तरी राजीनामे घेतले नाही, परंतु बदनामी करे सगळं है. जो शीशे के घर में रहता है उसने दूसरों के घर पे पत्थर फेंका नहीं करते. कपड़े भी नहीं बदला. शीशे में रहने वालों को कपड़े बदलने की आवश्यकता नहीं, फिर भी बदलते हो. आणि म्हणून नाता भाऊ, तुम्हाला माहित आहे ना, सगळे तुम्ही पण तिकडून गेलेलात असे. त्यामुळे सभापती महोदया, यामध्ये मी एकच सांगेन, मी आज बेळगाव आहे, त्यामुळे जळगाव नको आता, कारण शेवटी सभापती महोदया तुम्हाला माहित आहे, मी कधी माझं इतक्या वर्षाचं राजकारण तुम्ही पाहिलं की मी कधी कोणावर टोकाची आरोप केलाय, टोकाची भूमिका घेतली आहे, कधी चुकीचं बोललोय? कधीच नाही. परंतु शेवटी आम्ही देखील माणसं आहोत, आम्हाला देखील सहन करण्याची एक मर्यादा आहे. कोणी बोलावं, कशासाठी बोलावं आणि कुणाला बोलायचा अधिकार आहे. अरे या एकनाथ शिंदेने आयुष्य घालवलं संघटनेसाठी, दिवसात रात्रीचा दिवस केला, रक्ताचं पाणी केलं. तेव्हा कुठे होते? पूर आला, महापूर आला, संकट आलं, सीमा प्रश्न आला, कोविड आला, पूर्ण राज्याने बघितलंय. त्यामुळे बोलताना विचारपूर्वक बोला. आम्हालाही मर्यादा आहे, आम्ही बोलू शकतो, खूप जास्ती बोलू शकतो, तर सगळं आम्हालाही माहित आहे. कोण काय काय बोलले माझ्या बरोबर हेही मला माहित आहे. ते नंतर बोलेन मी, आता नाही बोलत सभापती मध्ये.
सीमा प्रश्नावर या ना. जेव्हा काही लोक सीमा ओलांडतात तेव्हा मला पण थोडं बोलायला लागतं. सीमा प्रश्नावरच आहे. तुम्ही आता सीमा ओलांडून खूप पुढे गेलाय. महाराष्ट्राकडे या परत. आम्ही तर सीमा ओलांडून सगळ्या देशाने नोंद घेतली. 33 देशाने नोंद घेतली. त्याच्यात मी काही जात नाही. परंतु सभापती महोदया यामध्ये त्यांनी खाली उत्तर देऊन आलेत. ते उत्तर देऊन आलेले आहेत. आणि म्हणून सभापती महोदया माझे एवढंच म्हणणं आहे की जे काय बोलताना थोडा विचार करावा. आपण बेळगावसाठी काय केलंय, आपला त्याग काय, हे फक्त थोड्याला स्वतःला स्मरून सांगावं, आत्मपरीक्षण करून बोलावं. एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी मी काही जास्त बोलत नाही, बोललो नाही. बाकी सगळं खूप आहे. तुमचा अंतिम आठवडा प्रस्ताव आहे ना इकडे. परत या. त्यामुळे आम्ही एकच सांगतो पुन्हा एकदा की आव्हानाची भाषा कर्नाटकने करू नये. आता बोम्मई जी आपले मुख्यमंत्री आहेत त्यांना सांगितले, गृहमंत्री महोदयांनी त्यांना योग्य ताकीद दिलेली आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण सगळी ताकद लावतोय. सर्वोच्च न्यायालयामधून नक्की आपल्याला न्याय मिळेल अशी आपली सगळी तयारी आहे. आणि कोणीही वाकडं तिकडे वागू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये अशा प्रकारचं ठरलेलं आहे. 3 मंत्र्यांची समिती पहिल्यांदा गठीत झाली. सभापती महोदया 66 वर्षाच्या इतिहासात कधी झालं. आणि आम्हाला सांगितलं नाही तुम्ही मीडियाकडे जा म्हणून. ते स्वतः आले गृहमंत्री. त्यांनी सगळ्या पत्रकारांच्या समोर सांगितलं, भूमिका केंद्राची सांगितली. हा प्रामाणिकपणा आहे. त्यांनी प्रामाणिकपणे ठरवलंय की दोन्ही राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था होता कामा नये, नागरिकांना त्रास होऊ नये, रक्तपात होऊ नये, अन्याय होऊ नये. ही भूमिका गृहमंत्री महोदयांनी, केंद्रीय गृहमंत्री महोदयांनी घेतली. असं आधी पण करू शकले असते, परंतु दुर्दैवाने नाही केलं. तरी तुम्हाला वाटतं 6 महिन्यामध्ये सुटला पाहिजे. आम्हीच बदनाम, अरे बोलत नाहीत, करत नाहीत, काहीच करत नाही, तोंडाला पट्टी लावली आहे. अरे आमचा संयम म्हणजे काय आमची हतबलता नाही आहे. आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत. बोलत नाही, करून दाखवतो. ते बघितलं तुम्ही गेल्या 6 महिन्यात. सभापती महोदया मी बघा खूप दिवसांनी बोलतो इकडे. त्यामुळे आम्ही 6 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये जेव्हा आम्ही दोघंच होतो, देवेंद्रजीने आम्ही पहिल्या दिवसापासून आम्ही महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले कॅबिनेटमध्ये. एकही कुठला वैयक्तिक कुणाचा पर्सनल काम, कुठला कारखाना बिरखाना नाही, आमच्याकडे नाहीच आहे. आमचा अजेंडा एवढाच आहे सभापती महोदया, या महाराष्ट्रातल्या नाही अंबादास, आम्ही जेव्हा दोघं होतो तेव्हाच सांगतोय, पहिल्या सुरुवातीला तेव्हापासून आम्ही निर्णय घेत सुटलो. आणि त्यामुळे या ठिकाणी हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. आणि त्यांनी आपल्याशी आव्हानाची भाषा महाराष्ट्राशी करू नये. मी मगाशी अगोदरच म्हणालो, महाराष्ट्र हे बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर सहित ही 865 गावं जे आहेत याच्यातली एक इंचही जागा आम्ही सोडणार नाही. त्यासाठी वाटेल ते करू. कायदेशीर सनदशीर मार्गाने सुप्रीम कोर्टामध्ये आहे. केंद्र सरकारला आम्ही विनंती करू, आमच्या मराठी भाषिक लोकांवर अन्याय होता कामा नये यासाठी आम्ही सगळं करू. आणि म्हणून पहिल्या दिवशी आम्ही जेव्हा सरकार आमचं आलं त्यावेळेस त्याच्यानंतर आम्ही बैठक घेतली. त्या बैठकीनंतरच खूप आमच्यावर तिकडे निषेध झाला आमचा. कारण आम्ही जर त्यांना मदत केली असती तर आमचे पुतळे जाळले असते का त्यांनी. आणि म्हणून आम्ही यामध्ये सांगितलं की ज्या योजना, ज्या 10,000 रुपये स्वातंत्र्य सैनिकाप्रमाणे दरमहा 10,000 रुपये जे मिळत होतं ते आम्ही 20,000 रुपये केले. सभापती 20,000 रुपये केले. त्याचबरोबर
ते लाभार्थी होते. कोल्हापूरचे 8 आहेत, मुंबईतले काही आहेत, पुणे रत्नागिरी मधले आहेत. 13 लाभार्थी, त्यांना निवृत्ती वेतन देखील आपण देत आहोत. बरोबर ना दादा? त्याचबरोबर सामान्य प्रशासन विभागाच्या आपल्या निर्णयाप्रमाणे जे 15 वर्ष जे आपलं महाराष्ट्र, तुमचा मुद्दा होता तो, जे आपल्या महाराष्ट्रातले लोक जे महाराष्ट्रामध्ये 15 वर्ष जसं जी अट ते लागू आहे तसं तिथल्या 15 वर्ष तिथल्या वास्तव्याचा दाखला असणाऱ्याला पण आपल्या योजना लागू आहेत. आपला दाखलाची आवश्यकता नाही महाराष्ट्रातल्या वास्तव्याची, नाही तर त्यांना मिळणारच नाही. म्हणून या योजनांचा लाभ त्यांना मिळतोय. त्यामध्ये जे गृहनिर्माण मंडळातर्फे गाळे वाटपाचं जे अर्ज करताना कर्नाटक राज्यात असलेल्या महाराष्ट्र शासनाने दावा केलेल्या सीमावादित गावातील 15 वर्ष वास्तव्य त्यांचं सीमावासीय भागामधल्या 15 वर्षाचं वास्तव्य परब साहेब ते महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य असल्याचे समजण्यात येईल आणि आपण त्यांना देतो. बिलकुल लागू. पर्यटन सांस्कृतिक कार्य विभागातून सांस्कृतिक विभागामार्फत दरवर्षी प्रयोगात्मक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सीमा भागातील नोंदणीकृत संस्था शासन निकषानुसार त्यांना सहाय्य मिळण्यास त्या पात्र राहतील. त्याचबरोबर म्हणजे ते मुख्यमंत्री धर्मादायी निधी योजना बंद झाली होती, ती आम्ही तातडीने सुरू केली. त्याचबरोबर डीएड पदविका अभ्यासक, डीएड शिक्षक, कर्नाटकातील मराठी माध्यमाच्या TCH अर्हता धारकास शिक्षण सेवक पदासाठी गुणवत्तेनुसार पात्र ठरविण्याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून सीमावादित भागातील उमेदवारांना सवलती देण्यात आलेल्या आहेत. सीमावादित भागातील मराठी भाषिक उमेदवारांना इतर मंत्रालयीन विभागाकडूनही सवलती देण्यात येतात. उच्च तंत्र शिक्षण विभागामार्फत सीमावादित भागातील उमेदवारांसाठी IAS पूर्व प्रशिक्षण केंद्रात 5% राखीव जागा व अभियांत्रिकी पदवी परीक्षेसाठी 20 जागा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 8 जागा, दंत महाविद्यालयामध्ये 2 जागा, शासकीय अनुदानित आयुर्वेदिक महाविद्यालयात 5 जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. सीमा भागातील अल्पभाषिक नागरिकांच्या हक्काचे संरक्षण करणे व घटनेनुसार द्यावयाच्या सुविधा सवलती यांचा आढावा घेऊन सवलती प्रस्तावित करण्यासाठी अपर मुख्य सचिव यांच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षतेखाली आपण शासन निर्णयान्वये एक समिती गठीत केलेली आहे. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की या संपूर्ण याला अनुषंगाने की त्यांना ज्या सवलती देय आहेत किंबहुना त्यांचे जे प्रश्न आहेत हे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आपण एक स्वतंत्र विभाग तयार करूया आणि त्यामधून त्यांना न्याय देता येईल. काही अडचण आली ते तिथून त्यांच्या प्रश्नांची सुटका होईल. वकील तर ते आहेत ना आपले, आपण सिनियर काउन्सिल दिलेले आहेत. वैद्यनाथन आपण आता वैद्यनाथन जे सिनियर एक छोटा मुद्दा आहे. हा बरोबर बिलकुल स्वतंत्र कक्ष निर्माण करून मराठी भाषिकांवरील केसेस तिकडच्या चालवण्यासाठी वकिलांची फौज आपण देऊ आणि त्यांनी वकील लावले त्याचे पैसे देऊ. आपण देणारे लोक आहोत आपण, घेणारे नाही, देणारे. तर त्याचबरोबर सभापती महोदया, मराठी कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी भाषेचा विकास, संवर्धन, संगोपन आणि अभिवृद्धी होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील 865 गावांमध्ये मराठी भाषिकांसाठी कार्य करणाऱ्या मराठी संस्थांना, मंडळांना अर्थसहाय्य देण्याकरिता मराठी भाषा विभागाच्या आम्ही निर्णय घेतला, तो त्या शासन निर्णय घेतलाय. त्यामध्ये या मराठी विकास संस्थेमार्फत त्या सगळे उपक्रम आपण राज्य मराठी विकास संस्थेतर्फे राबवू आणि या उपक्रमासाठी 22-23 या आर्थिक वर्षाकरता 10 कोटी एवढी तरतूद आपण केलेली आहे. म्हणजे तुम्ही लिहून ठेवा, तिकडे ठेवा. मराठी भाषा विभागाच्या दिनांक
11/2022 च्या शासन परिपत्रकान्वये मराठी भाषेचा विकास संवर्धन वगैरे जे आहे त्यासाठी शासन निर्णयात नमूद उपक्रमापैकी प्रत्येक उपक्रमास कमाल 1 लाख आणि किमान आणि कमाल 10 लाख असं ते आपण त्या मर्यादेमध्ये अनुदान मंजूर करण्यात येणार आहे. सभापतीमध्ये चांगलं आहे नाही. व एका मराठी भाषिक संस्थेने मंडळाने एकापेक्षा जास्त उपक्रम राबविण्याचे ठरवल्यास अशा उपक्रमांसाठी मिळून रुपये 1 कोटीच्या कमाल मर्यादेत अनुदान मंजूर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिक जनतेवर दाखल करण्यात असलेले गुन्हे मागे घेण्याबाबत 7/12 उतारे तसेच कार्यालयीन सूचना फलक मराठी भाषेत लावणे, मराठी भाषेचा सर्व स्तरावर उपयोग करणे, त्यांच्या भाषेबरोबर कन्नड भाषेची मराठी भाषिक जनतेवर सक्ती न करणे इत्यादी करिता कर्नाटक शासनाशी समन्वय साधण्यात येईल असा देखील निर्णय आम्ही घेतला. ते 3 मंत्री आपले जे आहेत हे सगळे बारीक सारीक विषय, बारीक म्हणजे मोठेच आहेत, त्यामुळे ते प्रयत्न होतील. 21/11/2022 रोजी माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील 865 गावांसाठी जी आपली महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना जी आहे ती आपण त्यांच्यासाठी लागू करतोय. आणि त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे ते जे आपण पैसे देतो त्यांना त्याचं व्याज आपण भरतो ती देखील योजना आपण त्यांना लागू करतो. आणि मुख्यमंत्री सहायता योजना जी आहे देणगी योजनेत देखील सीमा भागातील 865 गावांचा समावेश या ठिकाणी करावा असा देखील निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्यामुळे फक्त भाषण करण्यापुरतं आम्ही मर्यादित आमचं सरकार नाही. अरे ते ठीक आहे, तुम्ही आम्ही दिलंय त्याचं उदो उदो करायचं सोडताय काय तुम्ही? अरे त्याला आणि म्हणून आपल्याला मी सांगतो आपण सगळे एकत्र एकजुटीने त्यांच्या मागे उभे राहू, पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवू आणि आपण आपल्या त्या मराठी बांधव भगिनींच्या मागे उभे राहू. हा महाराष्ट्र जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. उत्तरेत दिल्ली आणि दक्षिणेत तंजावरपर्यंत या महाराष्ट्राने आपली सत्ता प्रस्थापित केलेली होती आणि शिवाजी महाराजांचं कर्नाटकवर देखील उपकार आहेत आणि म्हणून त्याची जाणीव सगळ्यांनी त्यांनी ठेवली पाहिजे. शिवाजी महाराज नसते तर कुठे कोण असते असा देखील विचार प्रत्येकाने, मी जास्ती त्याच्यात जात नाही. आणि एवढंच सांगतो सभापती महोदया, आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि शिवाजी महाराजांनी प्रत्येक घटकाला सगळ्यांना न्याय दिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही राज्याचा कारभार करतोय, त्याचा प्रयत्न करतोय, बरोबर आहे ना? त्यामुळे एक एक आम्ही निर्णय घेतोय. सगळे लोकांच्या मनातले निर्णय आम्ही घेण्याचा प्रयत्न करतोय आणि बाळासाहेब दिघे साहेब हे आमच्या पाठीशी आहेत, ते आमची दैवता आहेत आणि ही जी काही लढाई आहे या जे सरकार आम्ही पुढे आणतोय याच्या मागे सरकार चालवतोय, निर्णय घेतोय. आम्हाला केंद्र सरकारचा म्हणजे मोदी साहेबांचा देखील पाठिंबा आहे. त्यांनी देखील जवळपास आपल्या राज्यासाठी, विषय बेळगावचा आहे परंतु विकासाचा मुद्दा म्हणून सांगतोय, आपल्या राज्यासाठी रेल्वेचे प्रकल्प रखडलेले, रस्त्याचे रखडलेले प्रकल्प यासाठी सभापती महोदया 2 लाख रुपये आपल्या राज्यात 2 लाख कोटी रुपये 2 लाख कोटी याची तरतूद केलेली आहे. मी नगर विकास विभागाचा एक प्रस्ताव पाठवला होता 15,000 कोटीचा, त्याच्यातला एकही रुपया कमी केला नाही, 15,000 कोटी पूर्ण मंजूर केले. यामुळे फायदा आहे आपल्याला. मुंबई गोवा पण घेतो आपण, त्याचं डीपीआरचं काम सुरू आहे, ग्रीनफील्ड. आणि नागपूर ते गोवा पण आपण करतोय. इन्फ्रा प्रोजेक्ट आपला महाराष्ट्र सरकार खूप पुढे आहे. आपल्याला मी सांगू, तुम्ही विषय काढला म्हणून, नागपूर मुंबई हा इथे बसले देवेंद्रजी यांच्या संकल्पनेतून सुरू झाला. त्याने एक स्वप्न पाहिलं की नागपूर मुंबई जवळ आला पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहित आहे कोणी कोणी त्याला विरोध केला, कोणी विरोध करायला लावला, सगळं केलं तरी सुद्धा एकनाथ शिंदे फील्डवर उतरला
एकनाथ शिंदेने वाईटपणा घेतला, शेतकऱ्यांना कन्व्हिन्स केलं आणि आम्ही दोघांनी मिळून, मी मुख्यमंत्री असताना त्याचं मोदी साहेबांनी उद्घाटन लोकार्पण केलं आम्ही दोघांच्या म्हणजे उपस्थितीमध्ये. त्याला सगळं त्याला योगायोग लागतो, शुद्ध इच्छा लागते, पुण्याही लागते, सगळं लागतं. त्यामुळे मी एकदम चांगलं, जास्ती काय कोणावर टीका करत नाही, मी करणार पण नाही, माझा तो स्वभाव नाही. आणि म्हणून आपल्याला एवढंच सांगतो की जे आपण बेळगावसाठी सगळे करतोय, एक चांगली सुरुवात झालेली आहे. आज त्यांना फक्त आपण कोरडा आश्वासन देत नाही, या सगळ्या योजना लागू करतोय. आज त्यांना कितीतरी त्याचा आधार होईल. आणखी देखील आम्ही या सभागृहात बोलू इच्छित नाही, आणखी जेव्हा करू तेव्हा बोलू. आणखी देखील आम्हाला त्यांच्यासाठी करायचं आहे, सभापती महोदया. आणि म्हणून ही जी लढाई आहे, हे मुंबई तर सोडा, मुंबई तर आपलीच आहे, मुंबई महाराष्ट्राचीच आहे, मुंबई कुणाच्या बापाचीच नाहीच आहे, मुंबई आपली आहे, बाळासाहेबांची आहे आणि सगळ्यांची आहे. आणि म्हणून खाली तुम्ही बोलून आले ना, ते मी बघितलं, भाषण जोरात केलं तुमचे. तर बेळगाव, कारवार आणि निपाणी, बिदर, भालकी या सगळ्या 865 गावातलं जे लोक आहेत ते आपले आहेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये लढाई सुरू आहे. केंद्रीय नेतृत्वाने हस्तक्षेप केलेला आहे आणि एक चांगली सुरुवात झालेली आहे. या सगळ्या बाबी ज्या आहे कर्नाटकमध्ये ज्या ज्या घडलेल्या आहेत, या देखील आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार आहोत. आणि मग जे आपल्याला सांगतो, आपण सगळे मिळून युद्ध नीतीमध्ये आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. त्यामुळे आपण युद्धातही जिंकू, तहातही जिंकू आणि न्यायालयातही जिंकू. आपण मला बिलकुल अडवलं नाही, वेळ दिला भरपूर. आणि सगळ्या सभागृहांनी देखील या ठिकाणी शांतपणे आपलं, मी असं काय बघा, आणि आपण सगळ्यांनी एकमताने काल आपण एकमताने ठराव केला, त्याबद्दल देखील मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. नाही, 1 मिनिट अनिल परब. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन.